तर तुम्हाला माहिती आहे ही जत्रा का बनवतात कसं? काय माहित नाही, मी पहिल्यांदाच आलो. पहिल्यांदा आले. अच्छा ठीक आहे. जत्रेची डॉक्युमेंटरी करतोय. ही जत्रे का बनवतात माहिती आहे तुम्हाला? ही जत्रे का बनवतात कसं माहिती आहे तुम्हाला? हा? जत्रा का बनवतात? काय शिरगाव ना हा, वडाचा वडा. वडाचा वाडा. हा अच्छा, आणि इथे देवी वगैरे राहतात, देवीची पूजा होणार. देवीची. ही जत्रा का बनवतात माहिती आहे तुम्हाला? हा? जत्रा का बनवतात माहिती आहे? दसरा दसरा जत्रा जत्रा ही जी जत्रा आहे, दसरा. सगळ्यांना विचारतो की कसं काय तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? एक्सपिरियन्स माझा 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. अच्छा, 30 वर्षापासून तुम्ही येतात आहे? 30 वर्ष अरे बापरे, नॉन स्टॉप मी येत आहे 30 वर्षापासून. हर वर्षी येतात? दरवर्षी? एक वर्ष असं हे नाही म्हणजे गॅप असं पडले नाही. आणि जत्रा म्हणजे का बनवतात कसं काय सांगा ना. पण चांगलं आहे, चांगलं म्हणजे स्वतःला चांगलं वाटतं. अच्छा, एक शांतता मिळते. दरवर्षी येतं. मला 28 वर्ष झालेली आहे. आणि तुम्ही पण याच गावात राहतात? याच गावात आम्ही महाराष्ट्र बॉर्डर गोवापारी उपवास वगैरे करतो. अच्छा. एक महिना पहिली हे म्हणजे चिकन वगैरे काय खात नाही. त्याच्यानंतर आम्ही 7 दिवस दान देऊन हे करायचं जेवण वगैरे. लाकडींना आग वगैरे का लावतात असं? ती आपली देवी लावतात. जत्रा म्हणजे का बनवतात वगैरे काय माहिती तुम्हाला? जत्रा का बनवतात असं? का बनवतो म्हणजे आम्ही तो उत्सव हे करतो. नमस्कार. नमस्कार दादा, हे जत्रे कशासाठी बनवतात माहिती तुम्हाला? हा, ही जत्रा का बनवतात म्हणजे काय रिझन काय पाठचं काय? ह्याच्या मागची फार वर्षापूर्वी ना हा, 5 देवी आल्या होत्या हिमालयातून याच्यातनं धर्म प्रचारासाठी. त्याच्यातली एक देवी इथे आहेत, एक देवी मयाद आहेत आणि एक त्यांचा भाऊ आहे. तो खिचोबा कुठे आहे तो त्यांचं? असे 5 बहिणी आहेत आणि याच्यातली एक बहीण आहे ना ती मुंबईला आहे. ही म्हणून काय काय तिचं नाव? तेच मी तर पहिल्यांदाच आलोय, हा. पण मला माहित नाही की याच्याबद्दल की काय असेल. नाही, सर्च केलंच असणार ना. हा, मी सर्च केलं पण क्या बोलने का क्या काय हा, आहे, म्हणजे कशात आहे? जत्रा का बनवतात हे? जत्रा म्हणजे पहिलीपासून तुमच्या वाढ वडिलांनी काय सांगितलेलं आहे ते काहीतरी त्याची इच्छा पुरी व्हायची. पुरी झाल्यानंतर आई वडील आमचे काय म्हणत होते, आतापर्यंत ते लास्ट पर्यंत त्यांचं आयुष्य व्यवस्थित होऊ दे. आणि ज्याप्रमाणे आम्ही जे व्रत करतो 5 दिवस, ते व्रत एवढं कडक कोणाला आम्ही बघत नाही, कोणाला टच होत नाही, कोणाला असं आम्ही वाकून बघत नाही. व्रत असं आहे, पूर्वजांनी काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही बघायचं आणि आपण ते सत्य. त्याच्यासाठी काय करायचं, आपण ते पुरेपूर पाळायला पाहिजे. इतनी बड़ी पॉपुलेशन यहाँ पर दिख रही है, मुझे लगता नहीं है कि 0.1% लोगों को भी पता है कि लोग ये क्या करने आए हैं. पर अभी हमें 0.1 पॉपुलेशन ढूंढनी है जिनको एक्चुअली में पता है क्या कर रहे हैं लोग. वैशाख शुद्ध पंचमीला असते. अच्छा, ओके. हे जे धोंड आहेत ते 1 महिनाभर व्रत करतात. पूर्ण सोहळ्यात आंघोळ करून वगैरे जेवण करणं, चहा पिणं वगैरे. आणि जत्रेच्या दिवशी होमखंड पेटवलं जातं आणि त्यातले निखारे काढून त्याच्यावरून हे चालत जातं. असं त्यांचं हे दरवर्षीचं व्रत असतं. देवी वगैरे पूजतात नंतर देवीची पूजा करतात, त्यांची रोजची अर्चा चालू असते. म्हणजे ते लाकडी वगैरे ते तिथे लावलंय ते ती रात्री आज पेटवणार, त्याच्यातले निखारे काढले जाणार आणि त्या निखाऱ्यांवरनं लोक हे सगळे चालत जाणार. जो पेटलेला असतो त्याला निखारा म्हणतात. आगीवरनं हे सगळे लोक चालत जाणार. अच्छा, आणि म्हणजे काय एक्झॅक्टली का करतात हे? देवीची सेवा म्हणून एक परंपरा आहे. अजून असं स्पेसिफिक काय रीजन नाही त्याच्यावर? ठीक है. अभी इस जत्रे में मैंने 25 लोगों को पूछा कि ये रिचुअल्स क्यों परफॉर्म करते हैं, ये जो लकड़ियां जो जलाई जाती है एट द मिडनाइट क्यों जलाई जाती है. एंड सरप्राइजिंगली किसी के पास भी कोई आंसर नहीं था, किसी को नहीं पता है कि ये रिचुअल क्यों परफॉर्म करते हैं. ऑल द 25 पीपल सेड द सेम थिंग कि ये सारे रिचुअल परफॉर्म करने के बाद उनकी जो भी इच्छा होती है वो पूरी हो जाती है. पूरे गांव से लोग आते हैं और सेम एंथुजियाज्म के साथ थ्रू आउट द डे इवन टिल मिडनाइट ये सेम रिचुअल परफॉर्म करते हैं विद द सेम एनर्जी. एंड वो लोग बहुत ज्यादा हैप्पी होते हैं लाइक व्हाइल परफॉर्मिंग इट. आई जस्ट लव द एनर्जी व्हाट पीपल हैव क्रिएटेड हियर. काफी ज्यादा यूनिटी वाला फीलिंग देता है, यू नो.
पूरे गांव वाले एक जगह आते हैं एक साथ, और इट्स काइंड ऑफ इट गिव्स देम लाइक अ टुगेदरनेस, और सभी लोग एक दूसरे को जानते हैं यहाँ पे, विच इज वेरी इंटरेस्टिंग थिंग टू ऑब्जर्व. या थैंक यू. जत्रा, जत्रा ही जी जत्रा आहे. दसरा